नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. माझ्या लत्ता चव्हाण 9955 या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, खुसखुशीत आणि झटपट तयार होणारी मूग डाळीची कचोरी आणि बटाटा छोलेची भाजी. ही रेसिपी चवीला इतकी अप्रतिम लागते की घरातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांनाच नक्की आवडते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत किंवा अचानक जर घरी पाहुणे आले तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग वेळ अजिबात न घालवता पाहूया ही भन्नाट मूग डाळ कचोरी आणि बटाटा छोलेची भाजी कशी बनवायची. तर काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. पण व्हिडिओ बघायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हाईप करायला मात्र विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. छोले आणि बटाट्याची भाजी अगोदर बनवून घेऊया. कुकरमध्ये छोले टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच कट करून 2-3 बटाटे घ्यायचे. आपल्याला जेवढी भाजी करायची आहे त्या क्वांटिटीनुसार आपल्याला बटाटे आणि छोले घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकर बंद करून त्याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या गॅसवर ठेवून. इथं कचोरी बनवण्यासाठी ना मी ते 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि ते गाळून घ्यायचा मैदा आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि 2-3 चमचे गावरान तूप टाकायचं. तूप टाकल्यामुळे ना आपली कचोरी ना एकदम अशी खुसखुशीत आणि एकदम अशी खुसखुशीत तयार होते. म्हणून तूप तर त्यामध्ये आवर्जूनच घालायचं. तूप नसेल घालायचं तर आपण त्यामध्ये तेलसुद्धा घालू शकतो, तेलानं पण छान होते, पण तुपानं जरा जास्त खुसखुशीत होते. नंतर त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा. ओव्यानं कचोरीला टेस्ट खूप छान लागते, म्हणून त्यामध्ये 1 चम्मचभर किंवा 2 चम्मच ओवा टाकायचा आणि हातानं त्याचं पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आणि असं हातानं दाबून बघायचं. त्याचा गोळा तयार व्हायला लागला त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपलं पीठ मळून घ्यायचं. एकदमच पाणी टाकायचं नाही, हातावर थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि नंतर त्याचं पीठ मळायचं, जेणेकरून आपलं पीठ आहे ना ते पातळ होणार नाही आणि एकदम सॉफ्ट हाताने असं आहे त्याचं पीठ मळून घ्यायचं. आपण पोळीला कसं पीठ बनवतो चपाती बनवताना अगदी तसंच नरम एकदम पीठ बनवून घ्यायचं. बघू शकता असा बोटाने दाबून बघायचं की त्याचा असा गोळा तयार करून 15-20 मिनिट कपड्याने वल्ला कपडा करून तसंच झाकून ठेवायचं. पिठावर वल्ला कपडा टाकल्यामुळे काय होतं ना, पीठ आपलं एकदम नरम आणि लुसलुशीत तसंच राहतं. तर चला आता कचोरी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 आपल्या चवीनुसार लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या, मिरे घ्यायचे आणि 1 चम्मच धने घ्यायचे आणि 1 चम्मच जिरे घ्यायचे आणि 1 चम्मच बडीशोप घ्यायची आणि याची मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं, मग आपला मसाला खूप छान तयार होतो. आणि इथं मी 2-3 तासासाठी मूग डाळ 1 वाटी मूग डाळ भिजत घातलेली होती. तर आपली मूग डाळ पण आता छान भिजलेली आहे. तर त्याला पण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. थोडं थोडं करून डाळ टाकायची, पाणी नाही टाकायचं अजिबात आणि त्याला वाटून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही करायचं आणि जाडसर पण नाही ठेवायचं, असं मध्यमच थोडं जाडसर असं राहील असं त्याला वाटून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचे मूग डाळ. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने गॅस पेटवून घ्यायचा, त्यावर कढई ठेवायची. कढई छान गरम झाली की त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच तेल टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचं आणि बारीक कट केलेली अद्रक आणि हिरवी मिरची टाकायची आणि त्याला चम्मचनं छान फ्राय करून घ्यायचं. अद्रक आणि हिरवी मिरचीने ना टेस्ट खूप छान लागते, म्हणून आवर्जून टाकायची. आणि त्यामध्ये आपण जे आता मसाला वाटून घेतलेला होता ना, जिरे हे ते मसाला टाकायचा आणि त्याला छान मिक्स करायचं आणि थोडंसं त्यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडंसं बेसन टाकायचं, बेसन पीठ आपल्या डाळीचं, आणि त्याला पण छान मिक्स करायचं आणि त्याला छान लाल होईपर्यंत भाजू द्यायचं. छान भाजल्याच्या नंतर जी आपण डाळ वाटून घेतलेली होती ना ती त्यामध्ये टाकायची आणि त्याला चम्मचनं छान मिक्स करायचं. गॅस कमीच ठेवायचं हे सगळं करत असताना, कारण आपली डाळ खाली लागणार नाही कढईला. त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं
1 चम्मच त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि त्याला छान मिक्स करायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने त्याला छान मिक्स करायचं. आणि छान मिक्स झालं ना तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला थंड होऊ द्यायचं. मग त्याच्यानंतर गोळे तयार करून घ्यायचे. तर चला मग आता आपण छोले आणि बटाट्याची भाजी बनवूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 कांदा, टमाटर, लसण, अद्रक आणि थोडीशी चिंच आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्यामध्ये जे आपण अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे ना ते त्यामध्ये टाकायचा आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं. छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आणि चम्मचने एकसारखं हलवत राहायचं आणि कांदा पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचा. कांदा छान तळला की त्यामध्ये कट केलेलं टमाटर घालायचं. टमाटरला पण छान फ्राय होऊ द्यायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने टमाटर पण आपलं छान फ्राय झालं की नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आणि जे चिंच घेतली होती ना ते पण टाकायचे आणि लाल तिखट टाकायचं, थोडंसं धने पावडर टाकायचं, हळदी टाकायची आणि छोले मसाला भेटतो ना ते पण त्यामध्ये टाकायचा, जेणेकरून आपल्या भाजीला एकदम टेस्ट छान लागते. आणि उकडून घेतलेले बटाटे त्याला मॅश करून घ्यायचं आणि ते त्यामध्ये टाकायचे आणि आपले उकडलेले छोले पण त्यामध्ये टाकायचे आणि त्याला छान मिक्स करायचं. बघू शकता ना व्हिडिओमध्ये दिसतंय, अगदी त्याच पद्धतीने आपली भाजी तयार करून घ्यायची. एकदम अशी झणझणीत अशी आपली भाजी तयार होते. आणि त्यामध्ये नंतर आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं. जास्त पातळ पण नाही करायची, थोडी घटसर ठेवायची, जेणेकरून कचोरीसोबत एकदम ही भाजी परफेक्ट असे बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान भाजीला उकळी येऊ द्यायची. बघू शकता आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याला छान चम्मचनं मिक्स करायचं आणि तयार होते आपली इथं झणझणीत अशी बटाटा आणि छोलेची भाजी. तर चला आता मग हे डाळीचं आपण मिश्रण केलेलं होतं ना तर त्याचे गोळे तयार करून घेऊया. चम्मचनं असं 1-1 चम्मच हातावर त्याचं मिश्रण घ्यायचं आणि एकसारखे असे गोळे बनवून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दिसतंय ना असे एकदम बघू शकता बेसनाच्या लाडूसारखेच एकदम असे लाडू दिसत आहेत ना, तर असे त्याचे लाडू बनवून घ्यायचे. इकडे आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे. तर चला तर आता त्याचे पण गोळे बनवून घेऊया. इथे मी मीडियम साईजचीच कचोरी बनवलेली आहे, म्हणून असे याचे ह्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर छोटी करायची असली, छोट्या छोट्या कचोऱ्या बनवायच्या असल्या तर त्याचं पीठ ना छोटंच घ्यायचं हातावर आणि गोळे तयार करून घ्यायचे. सगळे गोळे एकसारखे बनवून घ्यायचे. हातावर एक गोळा घ्यायचा आणि त्याच्या अशी दोन्ही हाताने दाबून एक वाटी तयार करून घ्यायची आणि जे आपण डाळीचं मिश्रण तयार केलेलं आहे ना, डाळीचे लाडू, ते त्यामध्ये घालायचं आणि दोन्ही बोटाने त्याला दाबून घ्यायचं, जेणेकरून आपल्या कचोरीमध्ये सगळा मसाला एकसारखं सगळीकडून पोहोचेल कडेनं पण. आणि जसं आपण मोदक बनवतो ना त्याचं तोंड बंद करतो तसं बंद करायचं आणि हलक्या हातानं त्याला दाबून घ्यायचं. हवं असेल तर तुम्ही हे पोळपाट बेलण्यावर सुद्धा लाटू शकता पोळीसारखं, पण त्याची काही गरज लागत नाही, कारण आपलं इथं मैद्याचं पीठ एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. याच पद्धतीने ना दुसरा पण आपला गोळा हातावर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते लाडू घालायचा आणि दोन्ही बोटांना दाबून घ्यायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं आणि दोन्ही हाताने कचोरी तयार करून घ्यायची. बघू शकता एकदम परफेक्ट आपल्या कचोऱ्या बनत आहेत. या पद्धतीने ना आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आणि गॅस पेटून घ्यायचा आणि गॅसवर कढई ठेवायची. कढई छान गरम होऊ द्यायची. कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेलाला पण छान गरम होऊ द्यायचं. कचोरी तळायच्या टायमिंगला ना तेल छान गरमच पाहिजे, नाहीतर मग कचोरी आपली छान फुलत नाही. गॅस फुलच ठेवायचा आणि एक एक करून त्यामध्ये 2-3 कचोऱ्या सोडून द्यायच्या. आपल्या कढईनुसार त्यामध्ये कचोऱ्या सोडून घ्यायच्या. इथे माझी मध्यम साईजची कढई आहे म्हणून इथे मी त्यामध्ये 3 कचोऱ्या टाकलेल्या आहेत. तर मोठी असेल तर आपण जास्त पण टाकू शकता.
आणि छोटी असेल तर 1-2 सुद्धा टाकू शकता। इथे मी 3 कचोऱ्या टाकलेल्या आहेत। झाऱ्याच्या साहाय्याने कचोरीला आलटीपलटी करत राहायचं, जेणेकरून दोन्ही साईडकडून आपल्या परफेक्ट अशी कचोरी तयार होईल। बघू शकता इथे आपल्या कचोऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत ना, तर असंच चम्मचनं झाऱ्यानं त्याला आलटीपलटी करत राहायचं। एकदम मार्केटसारख्याच ना हे कचोऱ्या घरच्या घरी तयार होतात। दोन्ही साईडकडून ना त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला छान तळू द्यायच्या। कारण आपण इथं मैदा वापरलेला आहे ना, तर मैद्याला छान चांगलंच तळू द्यायचं, त्याच्यामध्ये कच्चेपणा बिलकुलही राहू द्यायचं नाही। दोन्ही साईडकडून छान आपल्या कचोऱ्या गोल्डन ब्राऊन कलरच्या झाल्या की झाऱ्याच्या साहाय्याने त्याला काढून घ्यायचं। झाऱ्या थोडासा असा हलवायचा, जेणेकरून तेल बिलकुलही राहिलं नाही पाहिजे। असं पण कचोरी आपण तळत असताना कचोरी जास्त तेल पण पीत नाहीत आणि त्याच्यामध्ये तेल बिलकुलही राहत नाही, तर त्याला एका प्लेटमध्ये कचोरी काढून घ्यायच्या। अशाच पद्धतीने ना आपल्या सगळ्या जेवढ्या कचोऱ्या केलेल्या आहेत ना, ते तेलामध्ये तळून घ्यायच्या, एक एक करून टाकायच्या। अगोदर मी 3 टाकल्या होत्या, आता मी कढईमध्ये 4 टाकलेले आहेत आणि त्या पण अशाच तळून घ्यायच्या। ही कचोरी ना जेव्हा आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे येतात तेव्हा पण आपण बनवू शकतो, किंवा घरामध्ये काही पार्टी वगैरे बर्थडे असला सेलिब्रेशन करण्यासाठी ना, किंवा कोणता सण उत्सव असो तर आपण ही कचोरी बनवू शकतो छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी। किंवा बाहेर पाऊस पडत असेल तर आपल्याला काहीतरी गरमागरम अशी चटपट खाण्याची इच्छा होते ना, तेव्हा ही अशी गरमागरम टम्म फुगलेली कचोरी आणि त्यासोबतच छोले आणि बटाट्याची भाजी आपण बनवू शकतो। जे चहा पितात आणि चहासोबत ना कचोरी आणि छोल्याची झणझणीत अशी बटाटा भाजी एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे। प्रवासाला जाताना किंवा पिकनिकला जाताना किंवा आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाताना ना ही रेसिपी आपण बनवून नेऊ शकतो। खराब पण होत नाही, एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी पण आपण ही रेसिपी बनवू शकतो। लहान मुलांना पण ही रेसिपी एकदम खूप छान आवडते, तर मग काही कारण नसताना पण आपण ही रेसिपी अशीच बनवून खाऊ शकतो। आपली खायची इच्छा झाली तर कारण कशाला हवं ना, तर जेव्हा खायची इच्छा झाली तेव्हा बनवून खायची गरमागरम अशी कचोरी। लास्टच्या 2-4 कचोऱ्या तळत असताना त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि त्या पण तळून घ्यायच्या, तर कचोरीसोबत हिरवी मिरची तळलेली खूप छान लागते। हवं असेल तर तुम्ही कचोरी चटणीसोबत खाऊ शकता किंवा बटाटा आणि छोल्याच्या भाजीसोबत पण कचोरी खाऊ शकता, किंवा नुसतीच जरी खाल्ली ना कचोरी तरी पण एकदम छान असे आपली कचोरी मूग डाळची कचोरी तयार होते। तर बघू शकता आपल्या इथं सगळ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। तर मस्त प्लेटमध्ये सर्व करूया। वाटीमध्ये बटाटा आणि छोल्याची भाजी घ्यायची, कचोऱ्या घ्यायच्या आणि मस्त गरमागरम एन्जॉय करायच्या। चला तर मग व्हिडिओ नुसतं बघताय काय, या खायला। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। नवीन जर चॅनलवर असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बिलकुलही विसरू नका। आणि लॉंग व्हिडिओच्या खाली 3 डॉट्स दिसत आहेत ना, त्यावर क्लिक करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका। घरच्या घरी कमी साहित्यामध्ये ही मूग दालची कचोरी तुम्हाला कशी वाटली ना रेसिपी, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर बघू शकता एकदम असे खुसखुशीत आपली अशी कचोरी तयार झालेली आहे मस्त। चला आता गरमागरम एन्जॉय करूया। मी सांगितलेल्या या पद्धतीने जर कचोरी बनवली ना परफेक्ट अशी आपली कचोरी तयार होते। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त गरमागरम रेसिपी बनवा आणि मस्त घरच्या घरी कमी साहित्यामध्ये रेसिपी बनवा आणि मस्त एन्जॉय करा। बाहेरून आणल्यापेक्षा घरी केलेलं ना खूप टेस्टी लागतं आणि खायला पण एकदम हेल्दी असतं। म्हणूनच घरीच रेसिपी अशा नवनवीन रेसिपी बनवा आणि मस्त एन्जॉय करा। आणि भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।
आणि हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.